आहे तर सर्व दर्शकांनी प्रेक्षकांनी आपापल्या खुर्चीवर विराजमान होऊन या सामन्याचा मन मुराद आनंद घ्यायचा आहे। कुणीही कुठे जाऊ नका। बघा पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आत झाली पाहिजेत असं एक वेळेची पाबंदी आहे, बंधनकारक आहे। आता पहिल्यासारखा खेळ राहिला नाही आहे। सर्व टाइम हा अतिशय फार महत्त्वाचा आहे। माणूस माणसावर थांबू शकतो पण वेळ कुणावर थांबत नाही याची दक्षता घ्या। वेळ ही फार महत्त्वाची आहे। प्रत्येकाच्या जीवनात वेळ अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट। टाइम द्यान मनी। बघा चला सामना चालू झाला पाहिजे। पंच इशारा करा। जवळजवळ क्षेत्ररक्षण सजलेला आहे आणि सलामीचा सलामीवर बातानपाड्याकडून केतन मुकादम आणि नॉन स्ट्राईकचं जो आहे तो जयेश भोईर पाहायचा आहे। गोलंदाजी मार्कवर अक्षय कोहली। 7:33 वरती सेकंद झालेत ते बघा किती, पण 7:33 34व्या मिनिटाकडे गेला। 4 मिनिटं आपण उशीर करताय अजून। अक्षय कोहली गोलंदाजीचं एक 8-10 पावलाचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजून हा चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू टाकला। आता चेंडू जातोय जवळ आणि चेंडूची मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची पकड होते आणि चेंडू फॉलो येताना 1 रन मात्र या ठिकाणी निश्चित चांगलं संघाचं खातं केतन मुकादम याच्या फळीतून निघालेलं आहे। उत्कृष्ट क्रिकेट। आता जयेश भोईर स्ट्राईकला जातोय। अक्षय कोहली पुन्हा एकदा पंचांना बगल देऊन हा चेंडू सरळ जातोय काव कॉर्नरच्या दिशेने, पाहायचा आहे क्षेत्ररक्षक पुन्हा जातोय आणि पुन्हा 1 धाव। अशा रीतीने 2 चेंडू 2 धावा, कुठलाही नुकसान न स्वीकारता अतिशय संयमी खेळाडू प्रवीण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। उत्कृष्ट फटका, गोलंदाजीला सन्मान, गुड लेन चेंडू आणि पुढे येऊन सरसावून आपल्या उजव्या पायाचा वापर करून या ठिकाणी खेळ चाललाय। पुन्हा एकदा केतन मुकादम स्ट्राईक मात्र रोटेट। हा चेंडू रिव्हर्स शॉट करण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय 3 क्षेत्ररक्षण पार करून सीमारेषेला अगदी चौकार। या ठिकाणी बॅटची वरची कडा घेऊन चेंडू मात्र जातोय तो विकेट किपर याच्या हातामध्ये आणि विकेट किपरने उत्कृष्ट आपली कामगिरी बजावून पुन्हा एकदा फॉलो थ्रू चेंडू येतोय अक्षय कोहली याच्या हातामध्ये। किरण मुकादम ग्रामपंचायत वातांचे सदस्य किरण मुकादम यांचं आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती असेल की त्यांनी मंचावर येऊन असं नसतं व्हायचंय। पुन्हा एकदा अक्षय कोहली हा चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला होता, धोका होऊ शकला असता, कडा घेऊ शकली असती, पण वारंवार या ठिकाणी केतन मुकादम या ठिकाणी असं म्हणू की चांगल्या प्रकारचा एक जुगार, जर चेंडू वरची कडा घेतली असती तर कुठंतरी धोका होऊ शकला असता, पण बार वाचलेले आहेत। उत्कृष्ट गोलंदाजीचा या ठिकाणी नजारा अक्षय कोहली याच्या हातातून पाहायला मिळतोय। उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, अतिशय संयमी खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा अक्षय कोहली 7-8 पावलांचा रनअप घेऊन उजव्या हाताने गोलंदाजी, फुलटा चेंडू, आता चेंडू तो फॉलो थ्रूच्या दिशेने 1 बाउन्स पाहायचा आहे सीमारेषेच्या बाहेर 4। केतन फुलटाचा होता, लोअर फुलटा चेंडू होता, फ्रंट फुटचा वापर केला, उजवा खांदा झुकण्यात आला आणि या ठिकाणी फॉलो थ्रूच्या दिशेने 1 बाउन्स सीमा पार आर पार 4। मात्र
पहिलं षटक समाप्त झालंय. कुठलंही विकेट या ठिकाणी पतन नसताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते बातानपाडा संघाची 10. अतिशय प्रवीण या ठिकाणी संयमी खेळ करत असताना स्वतःचा बचावात्मक खेळता असता रोहन कोहली, नवीन गोलंदाज रोहन कोहली कोंबडभुज संघातून या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. हाणामारीच्या ह्या युगामध्ये अक्षय कोहलीने सुद्धा चांगल्या प्रकारची मात्र गोलंदाजी केली, मात्र कुठल्या प्रकारचं यश त्याच्या हाती आलं नाही. पाहायचं आहे रोहन कोहली कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय, कोणचं धोरण स्वीकारतोय. पाहायचं आहे समोर सलामीचे सलामवीर एक ओव्हर मात्र तग धरून राहिलेले आहेत. आजच्या या युगामध्ये 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये एक ओव्हर टिकणं, हा चेंडू जातो स्क्वेअर पंचांच्या डोक्यावर. पाहायचं आहे आज झेल अगदी सिंपल सुटलेला आहे, लॉस ऑफ द झेल. पाहायचं आहे पुन्हा धोका शुक्र असता आणि याला म्हणतात नशिबाची साथ. प्रवीण डबल चान्स भेटलाय फलंदाजांना बातानपाड्याच्या. एक तर सिंपल कॅच, कधी कधी जो सिंपल साधा कॅच मुश्किल होतो आणि मुश्किल कॅच मात्र सहजरित्या पकडला जातो या ठिकाणी. त्याच प्रकारचं प्रत्यय पाहायला पुन्हा एकदा संधी होती, परंतु नशिबाची साथ स्टंप टिप झाला नाही आणि सुयोगाने बातानपाड्याचे सलामीर तसेच पुन्हा मैदानात. चेज भुईर डावखुरा फलंदाज. पाहायचा चेंडू स्कारपेट वेगाने जातोय क्षेत्ररक्षक हातामध्ये. एक धाव पूर्ण आणि मात्र सुरक्षित क्रीजमध्ये. 14 धावपलकार धाव येतात 14. अतिशय सुरेख खेळी, जी ज्या प्रकारची खेळी बघायला आपल्याला आवडते ना त्या प्रकारची खेळी चालले. उत्कृष्ट गोलंदाजी. चेंडू पुढे जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पलीचा कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे, संबंध न झाल्यामुळे चेंडू जातोय. जो अतिशय महत्त्वपूर्ण माझ्या मते जो क्षेत्ररक्षक असेल तो विकेट किपर. चेंडू पुन्हा अंगाला लागतो. चेंडू तिथं टप्पाटप्पी खाऊन पुन्हा एकदा अतिशय बातानपाड्याची एक खासियत आहे, चोरटी धाव घेण्याबद्दल हा गाव मात्र प्रसिद्ध आहे. आणि त्याचप्रमाणे धावसंख्या एकीने वाढते, धावसंख्या पोचते ती बिनबाद 15च्या धाव घेत. तर विकेट किपर प्रवीण असं म्हणायला लागेल की एक फली असते, स्टंप असतो, एक खेळाडू आडवा असतो आणि तेवढ्यात कशा पद्धतीचा चेंडू येईल आणि तो एवढ्याच झपाक्याने पकडायचा आहे. म्हणून 11 खेळाडूंच्यात महत्त्वाचा जो अतिशय चाणक्य नजरेचा कोण असेल तो विकेट किपर. चेंडू सरसावून आधी उठवलेला जातो सीमारेषेच्या जवळ. मात्र झेलबाद. अतिशय सुंदर निकेत कोहली यांनी झेल पकडला. जवळजवळ सीमारेषेल होता, हायटेट होता, फ्लायटेट चेंडू होता आणि गोलंदाज रोहन कोहली आहे ना, रोहन कोहली गोलंदाज रोहन कोहली अतिशय सुरक एक ठीक ओके. रोहन कोहली उत्कृष्ट गोलंदाज. या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. या ठिकाणी केतन मुकादम याला बरोबर टिपलेला आहे आणि असेच सुरेख असा चेंडू मारलेला होता, जोरदार फटका होता. जवळजवळ सीमारेषे जाऊन या ठिकाणी झेल बांधून शेवट बातानपाड्याला एक केतन मुकादम याच्या स्वरूपात एक करारा झटका मिळला आहे. पाहायचा आहे पुन्हा डावखुरा. हा सुरेख चेंडू होता, लेग ब्रेक चेंडू. चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर टेंबू थोडासा स्टंपच्या बाहेर जातोय. निर्धाव चेंडू आणि एक गडी बाद नंतर धाव संख्या होते बातानपाड्याची 15. राजेश भोईर बातानपाड्यातून नवीन या ठिकाणी फलंदाज. 2 षटक समाप्त झालेले, 2 षटक समाप्त होऊन बातानपाड्याच्या धावसंख्या 15 झालेल्या आहेत आणि नवीन फलंदाज बातानपाड राजेश भोईर. तर ठीक आहे.
नवीन तिसरा गोलंदाज आदित्य सावंत. आदित्य सावंत कोंबड संघाच्या संघनायकांनी आदित्य सावंत याच्या हातामध्ये एक जबाबदारी सोपलेली आहे. कुठंतरी वातानपाड्याला ज्या प्रकारे रनांचं अति स्कोअर जर टार्गेट शिव एक स्कोअर बनवायचा असेल तर ह्या मैदानावर आतापर्यंत 64-65 काल बघितले अशा रना झालेल्या आहेत. तरी शेवटच्या संघांनी अंतिम जी पारी असते त्या संघांनी चेस केलेले आहेत. तर वातानपाडे संघाला जर उत्कृष्ट कोर या ठिकाणी एक टार्गेट सेव्ह करायचा असेल तर या ठिकाणी निश्चित थोडासा चौकार षटकार कुठंतरी ह्या कडं बघावं लागेल. आणि उसरली संघाचा कर्णधार आणि गारमाता कराडे संघाचा कर्णधार दोघांना विनंती आहे की टॉससाठी यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. चेंडू सरळ सीमारेषेला जातोय. 1 रन मिळणार, 1 पेक्षा काही नाही मिळणार. उत्कृष्ट या ठिकाणी फलंदाजी गोलंदाजी आदित्य कोहली पहिला चेंडू या ठिकाणी टाकला. अतिशय उत्कृष्ट चेंडू टाकलाय आदित्य सावंत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कोंबड संघाची संयमी खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 15-16 पावलांचा रनअप उजव्या हाताने गोलंदाजी. पंचांना बगल देऊन हा चेंडू टप्पा काढल्यानंतर माफक उंची घेतली आणि ह्या ठिकाणी मात्र फलंदाज अतिशय चकलेला आहे, उचलेला आहे. चेंडू फलीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. चेंडू गेला मागच्या विकेटकीपरच्या हातात. पुन्हा येता आदित्य सावंत याच्याकडे हा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजी चांगल्या प्रकारची होते आहे ती कोंबड संघातून. आदित्य सावंत याच्याकडून हा चेंडू पाहायचा आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. 2 धावा मात्र धावून काढल्या आहेत आणि पाहायचं आहे उत्कृष्ट अशा धावून 2 धावा. 2 धावांच्या ह्या मदतीने भातानपाडा संघ जाऊन पोहोचतो 1 बाद 18. 18च्या घरामध्ये धाव फलकावर 18 अशा धाव संख्या लागत आहेत. चांगल्या प्रकारचे गोलंदाजी कोणतेही मोठे शॉट कोणतेही मोठा फटका खेळण्याची संधी मात्र उपलब्ध करून देत नाही. आदित्य सावंत या ठिकाणी जगडून ठेवतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न आहे राजेश भोईर. हा चेंडू पुन्हा त्याच प्रतीचा वाटा. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ पाहायचा आहे षटकार. चेंडू होता अतिशय नजर अंदाज करून स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून सरळ पटकावलाय. आर पार सीमा पार हवेतूनच फ्लायटेड षटकार. आता मात्र धाव संख्या भातानपाड्याची निश्चित प्रवीण वाढली असेल. 6च्या मदतीने धाव संख्या 24. कुठंतरी धाव संख्येला वळण येतोय, एक आकार येतोय. या षटकारांनी नक्कीच बाह्या भातानपाड्या संघाच्या समर्थकांच्या वाढल्या गेल्या असतील. चालू करा. लय उशीर जास्त उशीर करू नका. लवकरात लवकर चांगल्या प्रतीचे चांगल्यावरचे सामने खेळवायचे आहेत. त्यासाठी सर्वांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. पंचांनी याच्याकडं अति लक्ष ठेवायचं आहे, ध्यान द्यायचं आहे. आदित्य सावंत याला मात्र कुठंतरी आता विचार करण्यास भाग पडलेला आहे. कारण असा गुडलेनच्या चेंडूवर सरळ षटकार मारलेला आहे. पुन्हा एकदा पंचांचा बगल देऊन उजव्या हाताने गोलंदाजी. हा चेंडू मात्र फसवा चेंडू होता. लेग ब्रेक चेंडूवरून टप्पा खाल्यानंतर उचली घेतल्यानंतर जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फूटचा वापर मात्र केला होता. बॅक फूटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. परंतु चेंडू फलीचा कुठल्या प्रकारचा संबंध नाही आणि ह्या चेंडूवर कुठल्या प्रकारची एक रन नाही. धाव संख्या जागेवरच. आता मात्र याला म्हणतात गोलंदाज. कारण प्रवीण फटका खाल्ल्यानंतर माणूस जरा धास्तावतो, घाबरतो. परंतु आदित्य सावंत या ठिकाणी स्वतःला सावरलाय आणि उत्कृष्ट गोलंदाजी. एक उत्कृष्ट गोलंदाजी मार्ग आदित्य सावंत जो तिसरा षटक कोंबड संघातून घेऊन आलेला आहे. हा चेंडू बायचा आहे. उंच मारलेला चेंडू. कोणी क्षेत्रक नाही. 3 क्षेत्रक चेंडू मागे धावतात. 1 टप्प्यावर मात्र क्षेत्ररक्षण गवतंय. मात्र धाव संख्या घ्यायला रोखू शकत नाही या भातानपाड्या संघाच्या फलंदाजांना. धाव संख्या पोचली मात्र 26.
टॉस बॉक्स मध्ये यावं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. एक महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे ह्या क्रीजवर जे प्रवीण खेळतायत ते दोन भाऊ आहे, असं राजेश आणि जयेश. मात्र रायमिंग वर्ल्डमध्ये चांगलं नाव आहे राजेश जयेश. दोन भाऊंची अति करामत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जसं आता अंतिम आणि शेवटचं षटक कोंबरभुजा संघातून स्वागत कोहली याच्या हातामध्ये दिलेला आहे. पायाचं हाणामारीचा षटक मात्र अतिशय टेन्शनचं असतंय, वातावरण टेन्शनचं असतं डोक्यावर, आणि तो षटक मात्र स्वागत कोहली याच्या हातात दिलेला आहे. पायाचा आहे फेर बदल होताना वारंवार दिसतोय, कारण क्रीज चेंज होतंय त्याच्यामुळे तसं क्षेत्ररक्षणे सुद्धा बदल करावा लागतोय. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, गीतेचा सार आहे असा. पायाचा आहे स्वागत. या ठिकाणी सुंदर असा चेंडू टाकलाय, फसवा चेंडू होता, स्लो मोशनचा चेंडू होता. या ठिकाणी जयेश मात्र काय करू शकला नाही. बॅक फ्रूटचा वापर केला होता. डावा उजवा खांद्याला वलन देऊन 10 बोटांच्या साह्याने हलकासा कल द्यायचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र त्याच्या बॅटीला कुठं सापडलेला नाही. चेंडू सुरक्षित. पुन्हा गोलंदाजी हातामध्ये सुंदर अशी गोलंदाजी. सलामीचा पायचा आहे, याचे जेल होतोय की क्षेत्ररक्षक चेंडू का ते उत्तम असं जेल. यॉर्क पद्धतीचा चेंडू नव्हता, मला फुल चेंडू होता. बॅक फ्रूटला येऊन चेंडू चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग ऑफ ती क्षेत्रामध्ये थोडी उंची घेतल्यामुळे चेंडू क्षेत्ररक्षकाला सहजरित्या उंच गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येऊन शेवटच्या क्षणा परत आपली नजर टिकवली आणि आपल्या हातामध्ये चेंडू पकडून जयेश याच्या पारीचा अंत केला. आतापर्यंत बातान पाड्याचा निकेत कोहली असं सांगण्यात निकेत कोहलीने सुंदर झेल पकडला. विजय मुकादम अतिशय एक नामांकित फलंदाज बातानपाड्यातून त्याचे कारनामे बोटे बोटे नावावर. हा चेंडू मात्र सरसावर मारला. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू पायाला लागून पुन्हा दुसरी रन या ठिकाणी पूर्ण तिसरीचा प्रयत्न नसणार, कारण मला वाटतं तिसरी सुद्धा सजरूत्या मिसअंडरस्टँडिंग धोका होऊ शकतो. आणि हा धोका सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा सहजरित्या झाले तर तिसऱ्या रनची मला वाटतं का या ठिकाणी कोणत्या प्रकारची गरज नसताना विजय मुकादम सरसकट धुमछाक धावलेला आहे. आणि मात्र या ठिकाणी राजेश भोईर याला या पारीचा अंत झालेला आहे. आत्तापर्यंत बातानपाडे संघाचे 3 गडी तंबूमध्ये परतवलेले आहेत. धावसंख्या मात्र जागेत आहे. नवीन येणारा फलंदाज बातानपाड्यातून रोशन घरत. जर या 2 चेंडू साहिल भरून याच्याकडून 2 चेंडूमध्ये 2 जर षटकार मारले तर 2000 रुपये देण्यात येतील साहिल भोईर याच्याकडून आणि सुशांत भोईर आणि विशाल गाताडे सतीश टावरे यांच्याकडून. हा मात्र एक वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही गोंधून हात सरसावलेले. चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर अतिरिक्त बाहेर गेले यष्टीरक्षक यष्टींच्या खूपच बाहेर, आणि ह्या चेंडूला मात्र गणना नाही. हा वाईट तो वाईटच. पायचा पुढचा चेंडू. हा चेंडू अंगाला लागलेला आहे. पायाचा 1 रन काढण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय की या ठिकाणी विजय मुकादम याच्या हातून 2 सौभाग्य 2 विकेट बाद करण्याचं सौभाग्य त्याला लाभलेलं आहे. 2 विकेट मात्र विजय मुकादमने घालवले तंबूत. चला दीपक मुकादम अतिशय नव चैतन्य घेऊन मैदानात येतात. धावत पळत येतात. एक हुरूप नवा हुरूप
दीपक मुकादम पाहायचा आहे हा चेंडू. विजय मुकादम यांनी सरसून मारलेला आहे आणि सरळ हातामध्ये गेलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक बाद करून तिसरा स्वतः बाद होणारा असा खेळाडू विजय मुकादम सध्या तंबूचा रस्ता धरलाय. बातानपाड्याच्या या फलंदाजांची ही पडझड चालली, परंतु कोंबडभुज संघाचा एक कौतुकास्पद क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक जर झेल पहिला अपवाद पकडता, बाकी अचूक झेल पकडून काही रन आउट करून वाईट चेंडू खूपच जावयाच्या बाहेरून जाणारा पंच 2-1-2 हवेत सरसवतात की हा वाईट चेंडू. आत्ता धाव संख्येत वाढ होत्या प्रवीण 30. सुंदर अशी गोलंदाजी होती सुधीर मुकादम. अतिशय एक नावाजलेला फलंदाज बातांकडे ज्याचा शक्यांचा विक्रम त्याच्या नावावर असता आहे. हा चेंडू मात्र पॅड लादलेला आहे. चेंडू तिथंच जातोय. 4 क्षेत्ररक्षक धावत येत आहे आणि दुसऱ्या जणांसाठी मात्र नकार दिला जातोय, कारण हे अशी अतिघाई संकटात नाही असा प्रकार बातानपाड्याला विजय मुकादम दिलेली वाटचाल सुधीर मुकादमला नको होती. मात्र रन नको, पण एक आऊटचा विक्रम आपल्या नावा नको. आणि पहिल्या पारीचा अंत झालेला आहे. पूर्वार्धामध्ये बातान संघाने फलंदाजी करत असताना 31 धावा काढून 32 धावांचं या ठिकाणी जे आव्हान ठेवलेलं आहे कोंबडभुज संघापुढं. या ठिकाणी माझे सहकारी सहमित्र समालोचक उत्कृष्ट सुमधुर आवाजाचे सुरेश हातमोडे साहेब यांच्या सुमधुर आवाजाने आपल्याला ह्या धावतं वर्णन यांच्या मुखातून ऐकण्याचं भाग्य आपल्याला लाभत आहे. धन्यवाद. माजी सरपंच आदरणीय मधुकरजी मुकादम साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. माजी सरपंच आदरणीय मधुकरजी मुकादम साहेब यांना विनंती आहे की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्याचबरोबरीनं आदरणीय दिलीपजी मुकादम साहेबांना देखील विनंती करतोय की त्यांनी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. या दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. टॉस केला जाईल आदरणीय दिलीपजी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते. उसरली आणि कराडे दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलीपजी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. हॅलो. माजी सरपंच आदरणीय मधुकरजी मुकादम साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. नरेशजी भोईर आणि चंद्रकांतजी भोईर या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आमचे दोनही पाहुणे आदरणीय मधुकरजी मुकादम साहेब जे माजी सरपंच आहेत या ग्रामपंचायतीचे आणि त्याचबरोबरीनं आदरणीय दिलीपजी मुकादम साहेब या दोनही मान्यवरांचा सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतोय. पहिलं सत्र संपलंय. टॉस हरला. पहिल्यांदा बॅटिंग करण्याची वेळ आली गावदेवी भातानपाडा संघावरती आणि 4 ओव्हरमध्ये त्यांनी जमा केल्या फक्त 31 धावा. 32चं टार्गेट सेट केलंय ते विघ्नहर्ता कोंबडभुजे संघासमोर. यानंतर पनवेल तालुक्यातून आलेला उसरली संघ गावदेवी उसरली आणि त्यांच्या विरोधामध्ये रसायनी परिसरातील गारमाता कराडे अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
श्री दत्त भातान संघ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा स्वर्गीय संजयजी भोईर आणि स्वर्गीय अशोकजी भोईर यांच्या स्मरणार्थ संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषक सन्माननीय प्रीतमदादांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। आजची ही तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये पहिलाच सामना आपण पाहतो आहे। एका बाजूला भातानपाडा संगत गावदेवी भातानपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये विघ्नहर्ता कोंबडभुजे संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, 31 धावांवरती रोखलं भातानपाडा संघाला आणि 32 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये। युवराज कोळी आणि कपिल कोळी ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाकडून 4 ओव्हरमध्ये 32 धावांचा पाठलाग करायचा आहे। प्रतिषटक 8च्या अस्किंग रेटनं या धावा चेस करायच्या आहेत त्या विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाला आणि 32 धावा वाचवत असताना ज्याच्या नावानं खरं तर या भातानपाडा संघाला ओळखलं जातं तो विजय मुकादम सलामीचं षटक घेऊन येतो आहे। चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे। 2 खेळाडू बाउंड्री लाईनला अगदी चिटकून उभे आहेत। एक खेळाडू वाईडिश लॉंगॉनमध्ये मिडविकेटमध्ये आणि एक खेळाडू लॉंगऑफमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये। पहिलाच बॉल विजय मुकादमचा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं टाकलेला बॉल। यावेळेला यष्टीरक्षकानं चुकी केली, विकेट किपरच्या पाठीमागे क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि पहिल्याच बॉलवरती येत आहेत त्या 4 धावा। कमॉन डीजे। धावा मिळाल्या त्या विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाला। विजय मुकादम वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आहे आणि याच्या दुसऱ्या बॉलवरती खरं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो आहे तो युवराज। स्वतःचं खातं खोलतो आहे। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। 5 धावा धावफलकावरती आल्यात त्या विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाच्या। 32 धावा वाचवायच्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये फिल्डिंग मधल्या चुका टाळाव्या लागतील भातानपाडा संघाला। खरं तर घरच्या प्रेक्षकांचा बराच मोठा या ठिकाणी सपोर्ट पाहायला मिळतो आहे। अगदी भातान आणि भातानपाडा जवळ असलेली ही 2 गावे आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आज आलाय। कपिल कोळी सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हातानं बॉलला फक्त ढकललं, स्मार्टली प्लेस केलं आणि या बॉलवरती मिळाली ती 1 धाव। 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। 21 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे। कोंबडभुजे संघासाठी सामना थोडासा सोपा आहे, परंतु भातानपाडा संघाला जशी गोलंदाजी केली कोंबडभुजे संघाच्या गोलंदाजांनी तशी गोलंदाजी करावी लागेल। टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेर निघणारा हा बॉल, चांगली गोलंदाजी आज राहिली विजयची। पहिल्या बॉलवरती 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्या, परंतु मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये, हात खुले करण्याची संधी देत नाहीये तो विजय। यॉर्क पद्धतीचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल स्मार्टली प्लेस केलंय। युवराज कोळी आणि कपिल कोळी हे दोन्ही मॅच्युअर्ड खेळाडू आहेत, क्रिकेटची चांगली जाण असलेले खेळाडू आहेत। त्यांना माहिती आहे विकेटवरती थांबणं किती गरजेचं आहे आणि त्यामुळे ते सिंगल डबल्स घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विजय सारखा एक मुरलेला गोलंदाज त्यांच्या समोर असताना कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीये। सिंगल डबल्सनं इनिंगला बिल्ड करतायत, स्वतः सेट होण्यासाठी वेळ घेत आहेत आणि चांगलं क्रिकेट या दोघांकडून पाहायला मिळतंय। विजय चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारा बॉल, बॅटच्या अगदी जवळून जाणारा हा चेंडू, चांगली गोलंदाजी विजयची पाहायला मिळाली। 22चा जर एक चौकार अडवला असता तर कदाचित 4 धावा कमी पाहायला मिळाल्या असत्या कोंबडभुजे संघाच्या धावफलकावरती। एका ओव्हरचा खेळ संपलाय। पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यात कोंबडभुजे संघाच्या धावफलकावरती। 18 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे। एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाणार। अगदी या परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय। लोकल टीम मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आज आलाय।
भातानपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूनं उल्वेनोड परिसरातून आलेला हा कोंबडभुजे संघ, फार चांगल्या फॉर्ममध्ये असलेले दोन्ही संघ, तुल्यबळ अशा दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आज उभ्या ठाकलेत. 18 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. प्रतिषटक 8.33च्या आस्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे कोंबडभुजे संघाला आणि या 25 धावा मात्र आता वाचवायच्या आहेत त्या भातानपाडा संघाला. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर तुमच्या कंप्लीट झाल्या पाहिजेत. अन्यथा जर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्ही घेतलात तर शेवटच्या ओव्हरमध्ये फिल्डिंग रेस्ट्रिक्शनची पेनल्टी तुम्हाला लागू शकते. एक चांगला नियम या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलाय. या सगळ्या शिस्तबद्ध खरं तर हा नियम या स्पर्धेमध्ये आयोजन कमिटीच्या वतीनं ठेवण्यात आलाय. याचं सगळं श्रेय आपण श्रीदत्त भातान संघ आणि त्यांच्या आयोजन कमिटीला दिलं पाहिजे. दुसरा गोलंदाज, चांगला बॉल दीपक मुकादमचा, यावेळेला हुक केलाय पाठीमागच्या बाजूला, क्षेत्ररक्षक लांबून आलाय. 2 टप्पे पडल्यानंतर चेंडू फरार होतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतायत त्या 4 धावा. खूप शॉर्ट बॉल होता, आखूड टप्प्याचा बॉल होता, लेंथ बॉल होता. बॅट्समनला लेंथ पिक करण्यासाठी पुरेपूर वेळ मिळाला आणि चौकार देखील पाहायला मिळाला. यावेळेला थोडंसं फॉलिंग खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मध्ये फिल्डिंग होते. 1च धाव मिळते. चांगलं क्रिकेट. युवराज कोळी एक मोठा फटका मारल्यानंतर सिंगलनं नॉन स्ट्राईक एंडवरती जाणं पसंत करतो आहे. 12 धावा कोंबडभुजे संघाच्या धावफलकावरती लागल्यात आणि 16 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. संघर्ष केला जातो आहे दोन्ही संघांकडून, परंतु कोंबडभुजे संघ फार चांगल्या रणनीतीनं बॅटिंग करतो आहे. कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाही आहेत हे आघाडीचे फलंदाज. चांगला बॉल, वाईडिश शॉर्क, आपल्याला चिकी सिंगल, चोरटी धाव आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलंय. बॅट्समन पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे का? ज्या वेळेला स्टंपवरती डायरेक्ट हिट झाला बॉल त्यावेळेला बॅट्समनची बॅट ग्राउंडिंग करत असताना पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचली आहे का हे मात्र आता चेक केलं जाणार. "24 लाईव्ह इव्हेंट 3 मोठ्या स्पर्धा, नाईटच्या स्पर्धा आता कव्हर करते आणि डिसिजन आलेला आहे OUT, बॅट्समन इज आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये ही मोठी विकेट मिळतीये ती भातानपाडा संघाला. कमॉन डीजे. दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली भातानपाडा संघाची. सुरुवातीला थोडेसे बॉडी लँग्वेज थोडीशी कमी जाणवत होती, त्यांच्याकडनं मिसफिल्ड झाल्या होत्या पहिल्याच बॉलवरती, परंतु काय कमबॅक केलंय. चांगला थ्रो दिला, विकेट किपरचं चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीनं त्यांना बॉलला स्टंपवरती ब्रश केलं आणि ही मोठी विकेट मिळाली. पहिला बॅट्समन यावेळेला आऊट झालेला आहे युवराज कोळी, जो सेट बॅट्समन होता, ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला होता, तो मात्र परतीच्या प्रवासाला पाहायला मिळाला आणि नवीन फलंदाज विघ्नेश कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोंबडभुजे संघाचा एक घातक फलंदाज विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु दीपक चांगली गोलंदाजी करत असताना 15 चेंडू 20 धावांची गरज आहे. निर्वाणा वाली एंडकडून गोलंदाजी करतो आहे दीपक मुकादम, त्याच्या समोर आहे तो विघ्नेश. एक चांगला बॅटल. विघ्नेश ड्राईव्ह करतोय स्मार्टली, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चांगली फिल्डिंग. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कपिलनं कॉल केला नको. कपिलला माहिती आहे विकेटवरती थांबणं किती गरजेचं आहे. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि सिंगलनं स्वतःचं खातं उघडतो आहे तो विघ्नेश कोळी. एकूण धावसंख्या झाली आहे 13. अजूनही गरज आहे 19 धावसंख्येची. येणाऱ्या 14 बॉलमध्ये भातानपाडा संघ दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी करतोय तो दीपक मुकादम. राईट आर्म राऊंड विकेटनं टाकलेला हा बॉल
अगदी वाईटच्या जवळून जाणारा हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी होती आहे. पूर्णपणे बांधून ठेवले कपिलला. कपिल आज थोडासा शांत पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळला नाहीये आतापर्यंत आणि 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. कपिल कोहलीचा हा फटका जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. जे अगदी चांगलं संगीत आमच्या डीजे ऑपरेटरने या ठिकाणी ऐकवलं. आपल्या ग्रामदेवता कुलदैवता यांचा जयघोष करणारं हे गीत आमच्या डीजे ऑपरेटरने ऐकवलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आल्यात कोंबडभुजे संघाच्या. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. कपिलच्या बॅटमधून आलेली ही बाउंड्री आहे ना फार महत्त्वाची होती कोंबडभुजे संघासाठी. कॉन्फिडन्स वाढवणारी ही बाउंड्री होती आणि बॅट आवश्यक असणाऱ्या धावा आणि शिल्लक चेंडू यांच्यामधील तफावत कमी करणारा हा चौकार कपिलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 12 चेंडू 15 धावा. निर्णायक षटक दिलं गेलंय ते गोलंदाज जयेश भोईरच्या हातामध्ये. हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे ते दोन्ही टीमसाठी. मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी असेल या ओव्हरमध्ये भातानपाडा संघाला. कमी धावसंख्येचं षटक टाकलं गेलं, विकेट घेतल्या गेल्या. भातानपाडा संघ कमबॅक करेल आणि एखाद मोठा फटका आला तर मात्र कोंबडभुजे टीम मॅचमध्ये थोडीशी वरचढ असेल. चांगली फिल्डिंग प्लेस करतायत. एक फिल्डर आपण स्क्वेअर लेगला पाहतो, एक फिल्डर मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये, एक खेळाडू लॉंग ऑनला आहे, एक खेळाडू लॉंग ऑफला आहे आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. गोवर्धन मैदान म्हणजे हे पनवेल तालुक्यातील एक ऐतिहासिक मैदान, हिस्टॉरिकल क्रिकेट ग्राउंड म्हणून नेहमीच या मैदानाचा उल्लेख केला जातो. सुसज्ज अशी आउटफील्ड. तिसरा गोलंदाज जयेश. यावेळेला टॉस केलाय बॉलला. बॅकफुटवरून बॉलला फक्त दिशा दिली आहे. वेगाचा वापर करत स्मार्टली प्लेस केलेला हा बॉल जातोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. रिप्लेमध्ये देखील पाहायला आवडेल की बॅकफुटला गेला, आडवा बॅटनं स्क्वेअर कट केलं या बॉलला आणि एक प्रॉपर फटका पाहायला मिळाला. रायगड समालोचनाचे गुरुवर्य आदरणीय टिकेमाळी सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत करूयात. लॉंग ऑफमध्ये या ठिकाणी ड्राईव्ह केले बॉलला. फिल्डर त्या ठिकाणी फंबल झालेत, स्किट झालेत आणि एकच धाव मिळते. पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आली जयेश भोईरच्या विरोधामध्ये विघ्नेशच्या बॅटमधून. तदनंतर सिंगल त्यानं घेतली. 10 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. बॉल टू रन्स असं इक्वेशन समीकरण गरजेचं आहे ते कोंबडभुजे संघाला जिंकण्यासाठी. 10 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर वेगात टाकण्याचा प्रयत्न. जयेशकडे वेग आहे परंतु मात्र त्या वेगावरती त्याला थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल. 9 धावांची गरज आहे. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कोंबडभुजे संघ एक एक पाऊल विजयाच्या दिशेनं पुढे जाताना खरं तर आता पाहायला मिळतो आहे. वेगवान चेंडू अगदी शरीरावरती आला होता. मिड विकेटला फील्ड केलंय आणि पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे वेस्ट साईडचा नो चेक करण्यासाठी हा डिसिजन रेफर केलाय. 24 लाईव्ह इव्हेंटची टेक्निकल टीम या ठिकाणी चेक करेल वेस्ट साईडचा हा नो बॉल आहे का. आज या स्पर्धेमध्ये शिवदासजी वाघमारे सर, देवतचे एक नामवंत पंच, द्वारकानाथजी चोरगे सर बेलवलीचे एक नामवंत पंच आणि प्रफुल्लजी गायकवाड सर ओवळेचे नामवंत पंचांचा स्क्वॉड पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी आहे. एकच धाव मिळते. अगदी वेस्ट साईडपेक्षा काही खाली होता हा चेंडू. बासमननं ज्या वेळेला बॅटला कनेक्ट केलं एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे 24.
अप्पर कटचा एक दर्जेदार स्ट्रोक डीप पॉइंट मध्ये जातोय. या अगोदर देखील असा एक चौकार पाहिला होता आणि त्याची झेरॉक्स कॉपी हा दुसरा चौकार येतोय विघ्नेश कोळीच्या बॅटमधून. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. जयेश भोईरच्या विरोधामध्ये विघ्नेश कोळीचं आक्रमण. 4 धावांची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. बॅटला ब्रश झालाय पाठीमागच्या बाजूला. झेल सोडलाय फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं. 2 अटेम्प्ट केले बॉलला कॅरी करण्यासाठी हातामध्ये. लास्ट मोमेंटला बॉल स्किड झाला आणि सिंगल मिळाली. रिप्लेमध्ये देखील पाहतोय चांगला बॉल गोल्डन स्पॉट वरून थोडासा लेग ब्रेक होता. एज लागली पाठीमागच्या बाजूला. सोपा झेल होता खरं तर. चांगला प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. वेगवान चेंडू. बॅट्समन कपिल पूर्णपणे बेट झालेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती आलेत. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत आपण पहिल्या सत्रामध्ये या गावचे सुपुत्र एक सिनियर कॉमेंटेटर अनिलजी भोईर सर यांचा आवाज आपण ऐकला. अगदी थोड्याच वेळामध्ये रायगड ठाण्यामधील एक नामवंत समालोचक एक एनर्जेटिक कॉमेंटेटर बाबू शाह सर आपल्या समवेत जोडले जातील. आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय चंद्रकांतजी भोईर यांचे अतिशय जवळचे मित्र आणि आमचे गुरुवर्य आदरणीय टिकेमाळी सर यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. 6 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. थोडीशी एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. चांगला खेळ कोंबडभुजे संघानं आत्तापर्यंत केलाय. परंतु क्रिकेट आपण म्हणतो ना क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. या 3 धावा देखील वाचवल्या जाऊ शकतात. रायगड प्रीमियर लीगमध्ये अजय पाटीलला कोण विसरेल. 6 बॉलमध्ये 1 धाव या गोलंदाजानं वाचवली होती. आणि या मैदानावरती 3 धावा वाचवणार का राजेश भोईर हे आता पाहायचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विघ्नेश जो सेट झालाय ज्याच्या बॅटमधून डोळ्याचे पारणे फिरणाऱ्या 2 बाउंड्रीज आपण पाहिल्या तो मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहे. क्षेत्ररक्षणातून थोडीशी आक्रमक फिल्डिंग यावेळेला प्लेस केली आहे. ड्राईव्ह केलंय. कव्हर ड्राईव्हचा फटका. विजयी फटका. या 4 धावांनी सामन्यावरती नाव कोरतोय तो विघ्नहर्ता कोंबडभुजे संघ. कोंबडभुजे संघाचं अभिनंदन. भातानपाडा संघानं देखील चांगला खेळ केला. काही चुकांमुळे हा सामना त्यांना गमवावा लागला. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचंय. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी उसरली आणि गार